राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। 1 सप्टेंबर पासून सर्व लोकांच्या मालमत्तेवर आणि ज्यांची शेती नावावर आहे त्यांच्यासाठी सरकारचे 10 नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत। केंद्र सरकारकडून आली आहे मोठी बातमी। यामध्ये दुकान असेल, शेतजमीन, घर, जागा अशा सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीवर सरकारकडून नवीन 10 नियम आता लागू करण्यात आले आहेत। या नियमांतर्गत आता या लोकांची संपत्ती आणि शेती सरकार जमा होणार आहे। 1 सप्टेंबर पासून लागू करण्यात येणारे हे 10 नवीन नियम जे लोक पाळणार नाहीत त्यांची संपत्ती काढून घेण्याचा अधिकार आता सरकारला असणार आहे। तुमच्याकडे कोणती मालमत्ता असेल, जसे की तुमचं घर तुमच्या नावावर असेल, फ्लॅट असेल, दुकान असेल, शेतजमीन असेल, सर्व प्रॉपर्टीवर आता 10 नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत। या नियमांतर्गत शेती असणाऱ्या किंवा कोणती प्रॉपर्टी नावावर असणाऱ्या, मग त्यामध्ये दुकान असेल, एखादी जागा असेल किंवा शेतजमीन असेल, तर त्यांनी ही महत्त्वाची 4 कागदपत्रे सरकारला द्यावी लागणार आहेत। शेतजमीन, जागा नावावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कडक 10 नियम या ठिकाणी लागू केले आहेत, ज्याची अंमलबजावणी 1 सप्टेंबर पासून होत आहे। हे नियम न पाळणाऱ्या लोकांची संपत्ती सरकार जमा होणार आहे। केंद्र सरकारने सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीवर हे 10 नवीन नियम या ठिकाणी लागू केले आहेत। हे 10 नवीन नियम जाणून घेणं प्रत्येकासाठी जरुरीचं आहे। यातील पहिले 8 नियम हे सर्वसामान्यांच्या बाजूचे आहेत। सर्वसामान्यांचा यामध्ये फायदा करण्यासाठी पहिले 8 नवीन नियम या ठिकाणी लागू केले आहेत। पण यातला शेवटचे 9 नंबरचा आणि 10 नंबरचा जो नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता लावला गेला आहे, तो जर तुम्ही मोडला तर भयंकर दंड तुम्हाला होऊ शकतो। प्रॉपर्टी जप्त होऊ शकते, प्रॉपर्टीवरचा अधिकार तुमचा नाहीसा होऊ शकतो। तर या 10 नियमापैकी शेवटचा 10वा नियम जो आहे तो सगळ्यात भयानक आहे। हा जर नियम तुम्ही मोडला तर तुमची संपत्ती तर जप्त होईलच, तसेच तुम्हाला तुमच्या स्वतःच्या नावावर असलेल्या घरात राहता देखील येणार नाही। तुमचं घर देखील जप्त होईल, तुमची जागा असेल तर ती देखील जप्त होईल, शेतजमीन असेल ती जप्त होईल। जर तुम्ही 10 नंबरचा नियम मोडला तर तुमची जमीन जप्त केलं म्हणून तुम्ही जर कोर्टात गेला तर सुप्रीम कोर्टात जरी गेलं, हाय कोर्टात जरी गेला तर कोर्ट काहीच करू शकणार नाही। इतका हा 10 नंबरचा नियम कडक सरकारने काढलाय, ज्यामुळे 10च्या 10 नियम आता सगळ्यांना पाळणं बंधनकारक आहे। हे जर नियम तुम्ही पाळले नाही तर तुमच्या स्वतःच्या घरामध्ये राहण्याचा तुम्हाला अधिकार राहणार नाही। तुम्हाला कोर्टाची पायरी चालावी लागेल, तुमचा अधिकार नाहीसा होईल। तर काय नवीन नियम आहेत आता आपण जाणून घेऊया। 10 नवीन नियम सरकारकडून या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत। आता या ठिकाणी 1 सप्टेंबर पासून हे 10 नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात येत आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, शेत असेल, त्या ठिकाणी कोणतीही जागा असेल, यावर 1 सप्टेंबर पासून 10 नवीन नियम या ठिकाणी लागू होत आहेत। देशातल्या सगळ्या प्रॉपर्टीवर 1 सप्टेंबर पासून नवीन नियम या ठिकाणी लागू होत आहेत। यामध्ये तुमची आता शेतजमीन असू द्या किंवा दुकान तुमच्या नावावर असू द्या, घर नावावर असू द्या किंवा एखादी मोकळा प्लॉट तुमच्या नावावर असू द्या, कुठलीही मालमत्ता असू द्या, यावर आता 10 नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत। या नियमामुळे काय काय बदल होणार आहे, कोणती नवीन कागदपत्रे तुम्हाला तुमचा अधिकार सिद्ध करण्यासाठी आता सरकारला जमा करावी लागणार आहेत, हे तुम्ही नक्की या ठिकाणी आता बघायचं आहे। महाराष्ट्र तसेच इतर सर्व 28 राज्यांना केंद्र सरकारने प्रॉपर्टीवर 10 नवीन नियम या ठिकाणी आता लागू केले आहेत। ज्यातले 8 नियम हे सगळ्यांना आता फायद्यासाठी आहेत, ज्यामध्ये कुठला त्रास होणार नाही पहिल्या 8 नियमामध्ये। उलट तुमचा त्या ठिकाणी त्रास कमी होणार आहे, तुमचा फायदाच होणार आहे। परंतु या 10 नियमामधील 9 नंबरचा जो नियम सरकारने लावला आहे तो भयंकर कठीण आहे, आणि त्यापेक्षा भयंकर कठीण शेवटचा 10वा नंबरचा नियम या ठिकाणी असणार आहे। यातला जर तुम्ही कोणताही नियम जर मोडला तर तुम्हाला तुमच्या घरात इथून पुढे राहता येणार नाही, तुमची संपत्ती सरकार जमा होणार आहे। तुम्ही कोर्टात जरी गेलं तरी तुम्हाला काहीच करता येणार नाही। इतका भयंकर नियम हा 10 नंबरचा सरकारच्या माध्यमातून आता लागू करण्यात आला आहे। त्यामुळे हा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण हा नियम केंद्र सरकारने लावला आहे। पहिला नियम त्यांच्यासाठी आहे ज्यांनी कर्ज काढून आतापर्यंत जमीन घेतल्या, कर्ज काढून घर घेतले, कर्ज काढून एखादी मालमत्ता खरेदी केल्या, तसेच प्लॉट एखादा कर्ज काढून खरेदी केलाय, त्यांच्यासाठी पहिला नियम आता केंद्र सरकारकडून या ठिकाणी लागू केला आहे। आता बघा,
काय होतं, बऱ्याच वेळा आता एखादी व्यक्ती बघा कर्ज काढते तेव्हा बँकेला एखादी वस्तू तारण म्हणून त्या ठिकाणी द्यायची असते, गहाण ठेवायची असते. मग बऱ्याच वेळा गहाण ठेवण्यासाठी बरेच लोक त्या ठिकाणी घर देतात, एखादा प्लॉट देत असतात, शेत जमीन देत असतात, फ्लॅट देत असतात. पण ज्या वेळेस ती व्यक्ती कर्ज फेडू शकत नाही, मग ती तारण ठेवलेली जी संपत्ती आहे त्यावर जप्ती आणली जाते. कर्ज वाढत वाढत जर गेलं, मग त्यावेळी तारण ठेवलेली जी शेती असेल, घर असेल, बँकेकडे जे कर्ज जर तुम्ही फेडलं नाही तर बँकेकडून ती वस्तू आता जप्त केली जाते. शेती असू द्या, कोणतीही असू द्या, तर ती प्रॉपर्टी जप्त केली जाते, प्रॉपर्टी विकायला काढली जाते किंवा तिचा लिलाव केला जातो. मग आता तुम्ही जर कर्ज काढला असेल किंवा तुम्ही कर्ज काढायचा विचार जर करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पहिल्या नियमांच्या अंतर्गत तुम्ही जर प्रॉपर्टीचा लिलाव तुमचा व्हायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती द्यावी लागणार आहे. ती म्हणजे लिलाव कुठे झाला, का झाला, त्यामुळे कशामुळे झाला, हे सरकारला आता एक तुम्हाला ब्लँकनेट नावाचं नवीन पोर्टल लॉन्च केले सरकारनं. बघा, बँकनेट नावाचं एक त्या ठिकाणी वेबसाईट तयार केल्या. या वेबसाईटवर तुम्हाला कोणत्याही शहरामध्ये कुठे कुठे तुमचं घर आहे, दुकान, प्लॉट, शेती तुम्हाला विकायला आहे तर याची तुम्हाला माहिती मिळणार आहे. यामुळे कोणत्याही सामान्य व्यक्तीला या पोर्टलवरून स्वस्त दरामध्ये एखादी जमीन, घर आता विकता येणार आहे. हा झाला पहिला नियम. परंतु आता पुढे नियम जे सांगणार आहे तर ते जर तुम्ही नाही पाळले तर आता 4 कागदपत्रे देखील मागितली आहेत. जर कागदपत्रे नाही दिली तर अशा लोकांची जमीन, संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. बघा आता बघा, सरकारने लागू केलेले 10 नियम सर्वांनी तुम्ही पाळायचा आहे. यामध्ये 9वा आणि 10वा नियम सर्वात कडक आहे, ज्यामध्ये जर तुमची नावावर जर शेती असेल तर तुम्हाला ही 4 कागदपत्रे सरकारला आता या ठिकाणी जमा करावीच लागणार आहे. तुमची संपत्ती असेल किंवा कोणतीही जागा असेल तुमच्या जी नावावर असेल तर स्वतःच्या पैशाने कमवलेली प्रॉपर्टी असेल तर याचा पुरावा तुम्हाला आता सरकारला या ठिकाणी द्यावा लागणार आहे. अन्यथा तुमची प्रॉपर्टी सरकार जमा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. 9वा आणि 10वा नियम जो आहे जर तो मोडला तर तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. कोर्टात जरी तुम्ही गेला तर तुमची प्रॉपर्टी मागे येणार नाही. इतका 9वा आणि 10वा नियम शेवटचा कडक या ठिकाणी सरकारने लावला आहे. तो कडक नियम असणार आहे. त्यामुळे आता बघा, आपण आलोय दुसऱ्या नियमाकडे. दुसरा नियम आहे, पहा, ग्रामीण भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल की शेतीविषयीचे वाद कायम भावभावामध्ये होत असतात. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आता भांडणं होत असतात. तुम्ही पण पाहिलेलं आहे. कोणी कोणाचा बांध आहे, जो बांधावरून वाद होत असतो, वाटणीवरून नेहमी शेतकऱ्यांचा वाद होत असतो. भरपूर प्रमाणात वाद होत असतात. आता सरकारच्या माध्यमातून ड्रोन सर्वे केलं जाणार आहे. विशेष प्रकारचे ड्रोन शेतीवरती त्या ठिकाणी नेले जाणार आहेत. एक वेगळा सर्वे केला जाणार आहे. या सर्वेच्या माध्यमातून लोकांच्या ज्या वाटण्या आहेत त्या प्रॉपर केल्या जाणार आहेत. लोकांची जी जमीन आहे तर ती मालकीची आहे हे सिद्ध आता होणार आहे. लोकांच्या संपत्तीचं रेकॉर्ड तयार आता करण्यात येण्यासाठी एक नवीन योजना आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लागू केलेली या ठिकाणी पाहायला मिळते. या योजनेअंतर्गत 2026 पर्यंत संपूर्ण देशातील सगळ्या शेतकऱ्यांचे रेकॉर्ड आता सरकार जमा करणार आहे. 2026 पर्यंत 2 कोटीपेक्षा जास्त भारतीयांना या संपत्तीचं स्वामित्व कार्ड आता मिळणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे. तुमचं ओनरशिप कार्ड सरकारकडून मिळेल, त्याला स्वामित्व कार्ड असं म्हटलं जाणार आहे. या निर्णयामुळे गावामध्ये प्रॉपर्टी विवाद हे आता पूर्णपणे आता कमी झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपल्या संपत्तीवर त्या ठिकाणी आता कोणीच कब्जा घेऊ शकणार नाही. जमीन त्या ठिकाणी ग्रामीण भागातून संपत्तीवर जे भांडणे होतात तर ते संपवण्यासाठी दुसरा नियम लावला आहे. आता तुम्हाला पुढचे नियम अत्यंत कडक आहेत. आता सर्वांनी लक्ष देऊन बघा. आता बघा, या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला स्वामित्व योजना सरकारने आता सुरू केल्या. त्या अंतर्गत 2026 पर्यंत सर्व गावातील सर्व लोकांना त्यांचं स्वामित्व कार्ड देण्याचं ध्येय सरकारने ठरवलंय. सरकार आता सगळ्या नागरिकांची संपत्ती, त्यांचं रेकॉर्ड आपल्याजवळ त्या ठिकाणी ठेवणार आहे. आता दुसरा अतिशय महत्त्वाचा फायद्याचा नियम होता. तिसरा नियम त्यापेक्षा जास्त फायद्याचा आहे. तिसरा नियम ऐकून तुम्ही आता आनंदित होणार आहे. परंतु 10वा नियम ऐकल्याशिवाय त्या ठिकाणी व्हिडिओ बंद करू नका, कारण की तुम्ही आता तिसऱ्या नियमात आहे. पण 10वा नियम तुमची संपत्ती जप्त करणार आहे. तुम्ही कोर्टात जरी गेलं, आव्हान जरी दिलं तर तुमची संपत्ती परत मिळणार नाही. त्यामुळे 10वा नियम अतिशय कडक आहे. तो ऐकल्याशिवाय बंद करू नका. त्याआधी तिसरा नियम आनंदीदायक आहे. ती म्हणजे आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं, पहिला काय व्हायचं,
कोणाचं तरी शेत जमीन असायची आणि त्याच्यातून हायवे जायचा, म्हणजेच मोठा रस्ता त्या जमिनीतून जायचा. घर असायचं, बाजारातून त्या ठिकाणी कुठला तरी, तुम्हाला माहीत असेल, कुठला तरी एखादा फुल एकदम यायचा, फुलाचं काम निघायचं, मग त्या ठिकाणी घर पाडलं जायचं, त्या ठिकाणी घर सरकार जप्त करून घ्यायचं. कुठलाही शेत जमिनीत तो रस्ता जर जात असेल, एखादा ब्रिज जात असेल, पूल जात असेल, तर ती जमीन सरकार हस्तगत करून घ्यायचं, जप्त करून घ्यायचं. पण आता ही मनमानी सरकारची चालणार नाही. सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिलाय, ज्या अंतर्गत लोकांच्या नावाखाली, लोकांच्या नावावर असणारी कुठलीही शेतजमीन, घर असेल, जागा असेल, कुठले रस्ते करण्यासाठी, सरकारच्या कोणत्या योजनेसाठी, सरकार तुमची जमीन आता अजिबात इथून पुढे जप्त करू शकणार नाही. जोपर्यंत त्याला व्यवस्थित मोबदला मिळत नाही तोपर्यंत आता ती जमीन त्या ठिकाणी सरकार जप्त करू शकणार नाही. आता सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलाय. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की सरकार कोणती तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी त्या व्यक्तीचा मोबदला व्यवस्थित दिल्याशिवाय, त्याची परवानगी घेतल्याशिवाय घेऊ शकत नाही. कोणत्याही सामान्य माणसाची संपत्ती सरकार कधी पण जप्त करू शकत नाही. जोपर्यंत चांगला मोबदला त्याला मिळत नाही तोपर्यंत आता त्या ठिकाणी तुमची जमीन कोणी जप्त करू शकत नाही. खूप आनंदाचा नियम हा ऐकल्यानंतर संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले. संपत्तीचा अधिकार हा संविधानिक आहे. म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला जर माहित असेल तर एखाद्या वेळेस तुमच्या शेतातून हायवे गेला, जेव्हा सरकार जमीन जप्त करत होतं पहिला, चांगला मोबदला मिळायचा, भरपूर उशीर लागायचा, मोबदला मिळायचा परंतु उशीर लागायचा. त्या ठिकाणी तुमची स्वतःची जमीन असेल तर ती दुकान, गाळं जे काय असेल तर त्यावरनं तुमचा अधिकार नाहीसं करून त्या ठिकाणी हायवे जर तुमच्या शेतातून जात असेल तर ती सरकार जमा करायचं. परंतु ते आता मनमानी त्या ठिकाणी चालणार नाही. तुमच्या मनाने जर तुम्हाला नको वाटलं तर तुम्ही त्या ठिकाणी तुमची जमीन सरकारला त्या ठिकाणी हायवे जर जात असेल तर तुम्ही देऊ शकणार नाही, असं कोर्टाने सांगितलंय. आता बघा पुढचे नियम अत्यंत कडक आहेत. आता बघा त्या ठिकाणी जोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी चांगला मोबदला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही सरकारला जमीन देऊ शकत नाही. तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारची जमीन सरकार जप्ती आणू शकत नाही, असा कोर्टाने नियम आहे. पुढचा नियम आहे यापेक्षाही आनंदित करणार आहे, ज्यामध्ये एक महत्त्वाचं काम तुम्हाला अर्जंट आता त्या ठिकाणी करावं लागणार आहे. पण 10वा नियम जो असणार आहे त्याच्यात जर तुम्ही अडकला तर तुम्ही तो पाळला नाही तर तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कोर्टाने गेले काही बघा, कोर्टात जरी तुम्ही गेला तरी सुद्धा काय होणार नाही. तर 10वा नियम मोडला तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता त्या ठिकाणी करावी लागणार आहे. 4 कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते तुम्हाला सांगतो, पण त्याआधी 5वा नियम काय सांगतोय बघा. त्या अंतर्गत तुमची सगळी प्रॉपर्टी, सगळी संपत्ती आधार कार्डला लिंक आता करणं गरजेचं आहे. जे लिंक करणार नाहीत त्यांची प्रॉपर्टी आता जप्त करण्याचा सरकारने नियम काढलाय. तुमचा संपत्तीचा सगळा डेटा आता आधार कार्डला लिंक करणं आवश्यक आहे. आता उत्तर प्रदेशचे जे सरकार आहे ते म्हणजे त्या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या जे लाभार्थी आहेत, तर लाभ तिथे घ्यायला असेल तर त्या शेतकऱ्यांच्या संपत्तीची माहिती ही आधार कार्डला लिंक त्या ठिकाणी केलेली असली पाहिजे, असा नियम उत्तर प्रदेशमध्ये आलाय. आधार कार्ड लिंक केल्यामुळे जो काय काळा बाजार आहे तो थांबेल. ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांनाच योजनेचा फायदा मिळेल, असं सरकारचं मत आहे. त्यामुळे आपल्या राज्यात देखील आता हा नियम हळूहळू या ठिकाणी पुढच्या महिन्यापासून या ठिकाणी येणार आहे. बघा तुमची सगळी संपत्ती आधार कार्डला लिंक तुम्हाला करावीच लागणार आहे. त्यामुळेच तुमच्या आधार कार्डवरून सगळी प्रॉपर्टी दिसताना आता तुम्हाला त्या ठिकाणी सरकारला कोणताही काळा बाजार दिसणार नाही, असं सांगितलंय. पुढचा नियम थोडासा विचित्र आहे. यामध्ये तुमच्या घरामध्ये राहण्यासाठी तुम्हाला आता परवानगी घ्यावी लागणार आहे. हे तुमचं घर आहे, तुमच्या आई वडील जिथं राहतात, तर तुमची मुलगी असेल किंवा तुमचा मुलगा असाल तर तुमच्या आई वडिलांची परवानगी तुम्हाला आता घ्यावीच लागणार आहे. महत्त्वाचा नियम असा आहे ज्यावर दिल्ली हायकोर्टाने एक महत्त्वाचा अधिकार जो आहे तर तो या ठिकाणी आता स्पष्ट केलाय. आता तुमचं मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर आई वडिलांच्या घरामध्ये तेव्हाच राहू शकते जेव्हा त्याची परवानगी त्यांच्या आई वडिलांकडून दिली जाईल. तर आई वडिलांना जर वाटलं की मुलांना घरात ठेवायचं नाही तर ते केव्हाही आपल्या मुलांना घराबाहेर काढू शकतात. स्वकमाईतून आता कष्टार्जित रकमेतून ज्यांनी घर बांधले ते मुलामुलींना त्यांच्या केव्हाही जर ते भांडण काढत असतील तर केव्हाही बाहेर काढू शकतात. पण जर तुमची पूर्वागत म्हणजेच आता आजोबांची पुढे त्या ठिकाणी पूर्वीची संपत्ती असेल तर त्यावर मात्र मुलं अधिकार दाखवू शकतात. पण आई वडिलांनी स्वतःच्या कष्टाने कमवलेली जर संपत्ती असेल तर त्यावर कुठलाही मुलगा किंवा मुलगी
अजिबात या ठिकाणी अधिकार सांगू शकत नाही। त्यात जर राहायचं असेल तर त्यासाठी जर तुम्हाला त्याचे ठिकाणी मुलगा असेल मुलगी असेल, जर त्यांचं लग्न जरी झालं असेल तर तो जावाई मुलीचं जरी असेल तर त्याला आपल्या सासऱ्याच्या संपत्तीत अधिकार त्या ठिकाणी अजिबात नसणार आहे। याविषयी महत्त्वाची चर्चा होती। आता सुप्रीम कोर्टाने हे स्पष्टपणे आता जाहीर केलंय। आता शेवटचा नियम सर्वांना सांगणार आहे, त्यामुळे आता लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी जर तुमची मुलगी असेल आणि मुलगी लग्न करून त्या ठिकाणी गेले असेल तर त्यांच्या सासऱ्याच्या संपत्तीवर किंवा पिढीगत असू दे, त्या ठिकाणी स्वकष्टातून कमवलेली संपत्ती असू द्या, कुठल्याही संपत्तीवर त्याचा अजूनही एकूण कोणताही एक जरी जावा असला, त्या सासऱ्याला तो एकच मुलगी जरी असली कुठलाही अधिकार त्या ठिकाणी जावायचा राहणार नाही। पुढचा जो नियम आहे, ज्या अंतर्गत ज्यांची आता लग्न झाले आहेत त्यांनी पत्नीच्या नावी प्रॉपर्टी खरेदी केली असेल, नवऱ्याने बायकोच्या नावावर संपत्ती जर त्या ठिकाणी केला असेल, भलेही नवऱ्याने पैसे दिले असेल तर संबंधित एक नियम आलाय, जमीन मालकी हक्क याच्याबाबत बायकोकडेच असणार आहे। लक्षपूर्वक आहे का, पैसे दिले पुरुषाने, महिला म्हणजेच पत्नीच्या नावावर जमीन घेतली असेल तर जो पूर्ण अधिकार आहे तर तो त्या पत्नीला किंवा महिलेलाच असणार आहे, असं सरकारने या ठिकाणी नियम काढलाय। पुढचा नियम आता दत्तक मुलांच्या अधिकाराच्या सुरक्षेसाठी घेण्यात आलाय। पहा, सध्या दत्तक मुलामध्ये कुठलाही भेदभाव राहणार नाही। आता पुढचा नियम मुलींसाठी आहे। ज्या मुली आपल्या आई वडिलांवर संपत्तीवर अधिकार गाजवतात त्यांच्यासाठी हा नियम आहे। पण शेवटचा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की त्यामुळे तुमच्या घरावर अधिकार राहणार नाही। जर आई वडिलांना मुलगी सांभाळत नसेल, परिवाराशी तिनं नातं तोडलं असेल, आई वडिलांच्या बाबतीत तिला कुठलाच अधिकार तिथे इथून पुढे राहणार नाही। छत्तीसगड राज्यात कोर्टाने स्पष्ट केलंय की वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीचा जो अधिकार आहे तर तो संपत्तीवर बराबरीचा आता राहू शकतो। वेगवेगळ्या राज्यातील कोर्टाने आता याबद्दल वेगवेगळे नियम या ठिकाणी काढले आहेत। आता महाराष्ट्रामध्ये याबाबत जो नियम असणार आहे तो सगळ्यात शेवटचा असणार आहे, जो महत्त्वाचा आता सांगितलं जातोय, ज्याने तुमची संपत्ती जप्त होणार आहे, तुमची त्या ठिकाणी अधिकार वापस काढून घेतला जाणार आहे। बघा, तुमचे आई वडील जे आहेत तर त्यांचा तुम्ही जर सांभाळ करत नसला तर आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना संपत्तीतून काढून टाकण्याचा अधिकार आता आई वडिलांना या ठिकाणी देण्यात आलाय। जर एखादा मुलगा आई वडिलांना सांभाळ करत नसेल, काळजी घेत नसेल, आई वडील त्यांच्या संपत्तीतून मुलांना वजा करू शकतात, मुलांना डायरेक्ट आता बेदखल या ठिकाणी करू शकतात। आई वडिलांनी त्यांची संपत्ती आधीच मुलाच्या नावावर केली असेल तर ती संपत्ती वापस घेऊ शकतात। सरकारचा हा जो नियम आहे तर तो वयस्कर लोकांच्या फायद्यासाठी आलाय। कोर्टाने हे स्पष्ट केले की आई वडिलांचा सांभाळ करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे। मुलं जरी जबाबदारी समजत नसतील तर आई वडील त्यांना घरातून बाहेर काढू शकतात, आता संपत्तीतून त्यांचं नाव काढू शकतात। आता बघा मुलांचा कोणताच अधिकार इथून पुढे आता आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये जर आई वडिलांना द्यायचं नसेल तर राहणार नाही। तुम्ही जर मुलाच्या नावावर तुमची संपत्ती केली असेल, ती तुम्हाला वापस घ्यायची असेल तर तुम्ही कायद्याने मिळवू शकता। प्रत्येक नागरिकासाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे होते। आता या नियमामुळे सर्वसामान्य जनतेला एक आनंद मिळणार आहे आणि यामुळेच जगण्याचा एक अधिकार सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।